महाराजांचं त्यावेळी राज्याभिषेक सोहळा झाला. तो सोहळा कसा असेल, तो दिवस कसा असेल? स्वराज्य उभं होतं, महाराज शिवाजी महाराजांना राजा म्हणत होते, पण लिगली नव्हतं हे सगळं. म्हणजे लिगली ज्यावेळेस झालं ते 6 जून 1674 पासून सारखं छत्रपती शिवाजी महाराजांना हिनवलं पण जात होतं की तुम्ही लिगली राजा कुठे आहे. आणि म्हणून लिगलीपणा जो असतो, आजही आपण एखादी गोष्ट लिगली करायची असेल तर ती डॉक्युमेंटली ती पूर्ण असली पाहिजे. तसं ते स्वराज्य झालं ना सुरू आता 6 जून 1674 पासून ते त्या काळाच्या नियमानुसार, त्या काळाच्या कायद्यानुसार, त्या काळाच्या रिवाजानुसार ते लिगली झालं. आणि तो जो दिवस होता रायगडावरला तो अतिशय आनंदाचा, म्हणजे स्वर्गासारखं सुख रायगडावरती होतं. सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बोलत होते आणि समग्र सभागृहामध्ये ते ऐकायला जात होतं. आणि ती टेक्नॉलॉजी शिवाजी महाराजांच्या, म्हणजे तो जे आर्किटेक्ट असतील त्यांची, आणि शिवाजी महाराज एक उत्तम इंजिनियर होते. शिवाजी महाराजांचा सुद्धा याच्यामध्ये फार मोठा वाटा होता. हिरोजी इंदलकर म्हणजे हे सगळे उत्तम इंजिनियर होते. आणि ते वैभव वेगळं होतं. म्हणजे स्वर्गाचं सुख म्हणजे रायगड म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. आणि म्हणून माणसानं ना एकदा तरी आयुष्यातून तो रायगड पाहायला पाहिजे, एकदा तरी आयुष्यातून.